नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना। आजकाल बघा, आपण धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी कितीही प्रयत्न करत असतो। त्यासाठी आपण काबड कष्टही करतो आणि काही उपायही करतो, परंतु काही केल्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, येते किंवा ती टिकत नाही आणि कधी काही उपाय करूनही, किती कष्ट करूनही ते येत नाही। अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय असेल आपल्या भाग्यामध्ये की ज्याने आपल्याला धनप्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती लवकर होत नाही। तर आपल्या कुंडलीमध्ये राहूचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो, त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक अडचणी येत असतात। आणि राहू ग्रह जसा आपल्याला अडचणी निर्माण करतो, तसाच त्याला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत आणि ते प्रसन्न केल्याने आपल्याला राहू प्रसन्न करून त्यानंतर धनप्राप्ती करता येऊ शकते। सर्वांना धन पैसा पाहिजे, कारण आज सर्व भौतिक गरजा आपण पैशाने मिळवू शकतो आणि आजच्या युगामध्ये पैशाला महत्त्व तर आहे, कारण पैसा असेल तरच आपण बहुतेकशा काही सुख पैशाने विकत घेता येतात आणि पैसा असेल तर आपल्या गरजाही आपल्याला पूर्ण करता येतात। अशा वेळेस झटपट पैसा हा कोण देतं, तर हा राहू देत असतो। आणि राहूला जर आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर आपल्याला आजचा मी एक उपाय सांगितलेला आहे, तो आज आपल्याला करायचा आहे। बघा, सर्वात अगोदर आपल्याला आपल्या वॉशरूमला एकदम स्वच्छ ठेवायचं आहे आणि स्वच्छ करायचं आहे। आणि हा उपाय जर आपल्याला करायचा आहे तो शनिवारी करायचा आहे। अशा तुम्ही प्रत्येक शनिवारी तुम्हाला करून बघा, 2-3 शनिवार मध्येच तुम्हाला झटपट लक्ष्मी प्राप्ती झालेली दिसून येईल। इतका प्रभावी हा उपाय आहे। बाहेर आपण तो करून नंतर वॉशरूम मध्ये ठेवूया। बघा, त्यासाठी आपल्याला काय घ्यायचे आहे, तर राहूला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक काचेचं बाउल घ्यायचं आहे। काचेच्या बाउलमध्ये आणि लवंगा घ्यायच्या आहेत, खडे मीठ घ्यायचे आहे, कापूर घ्यायचा आहे। कापूर हा असा भीमसेनी कापूर हा ओरिजिनल कापूरच घ्यायचा आहे आणि एक आहे फिटकरी। आता आपल्याला हे सर्वात अगोदर ह्या फुलांच्या 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या बाउलमध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि तोही बाउलमध्ये टाकायचा आहे। नंतर फिटकरी घ्यायची आहे, ती बाउलमध्ये टाका। नंतर हे खडे मीठ आहे, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचं एक साधनही आहे आणि समुद्र मंथनामधून निघालेला जो हंडा होता त्यामधून हे मीठ आलेलं आहे। समुद्र मंथनामधून हे मीठ समुद्र मंथनामधून आलेलं आहे, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा एक घटक आहे। आता हे आपण या वस्तू या काचेच्या बाउल मध्ये घ्यायचे आहे आणि काचेचे हे बाउल आपण हे घेऊन वॉशरूम सर्वात अगोदर स्वच्छ करायचं आहे। आणि वॉशरूम सहसा तुम्ही शनिवारी स्वच्छ करा। आणि हा बाउल आपण आता वॉशरूम जवळ ठेवलेला आहे। आता याला आपल्याला प्रत्येक शनिवारी बदलायचा आहे। हा झटपट धनसंपत्ती प्राप्त करून द्यायचा एक प्रभावी उपाय आहे, तो तुम्ही नक्कीच करायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे। तुमच्या धनप्राप्तीबद्दलच्या ज्या समस्या आहेत त्या 100% याने जाऊन धनप्राप्ती होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।